नमस्कार. ठरलं तर मग मालिकेचा आजचा रिव्ह्यू तुम्ही पाहत आहात. तर आजचा भाग खूप जबरदस्त आहे. आता आजच्या भागामध्ये तन्वी जी असते ते सर्वांना ही सायलीचेच आईवडील आहेत हे पटवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असते. तर महिपतने त्याच्या प्लॅनला आज अंजाम दिला आहे आणि त्याने जेलमध्ये त्या बाईचा मर्डर करून शेवटी साक्षीची सुटका केली आहे. तर मग एपिसोड पूर्णपणे पाहायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता तन्वी जी असते ती कल्पनाला आणि सायलीला सगळे रूम दाखवत असते तिच्या आईवडिलांची व बोलते की सायली बघ ना किती छानपणे आवरून ठेवलं आहे, म्हणजे तू कशी आवरतेस एकदम छानपणे सर्व काही, तसंच सगळं काही आवरून ठेवलं आहे तुझ्या आईने. मला तर वाटतं की हे सगळं साफसफाई आणि हा सगळा नीटनेटकेपणा ना तुझ्याकडे तुझ्या आईकडूनच आलेला आहे वगैरे. अगं तुला आठवतं का आश्रमामध्ये सुद्धा किती छान व्यवस्थित सगळं तू आवरून ठेवायचीस. असं बोलून आता तन्वी जी असते ती पटवून देण्याचा प्रयत्न करत असते की हे सायलीचेच आईवडील आहेत म्हणून. आणि हे तन्वीच्या तोंडून ऐकल्यानंतर मात्र कल्पना ही थोडीशी खुश झालेली असते. तर इकडे जेलमध्ये महिपत आता साक्षीला भेटायला आलेला असतो आणि आत्ताच ते त्या बाईचा मर्डर करून साक्षीची सुटका करणार असतात. तर महिपत आता त्या पोलीस कॉन्स्टेबलला सांगतो की आता तुला जे काही पैसे दिले त्या पैशांना जागायची वेळ आलेली आहे, त्यामुळे इथे कोणीसुद्धा येणार नाही याची तू काळजी घे आणि CCTV फुटेजचं काय करायचं काय नाही ते सुद्धा तू पाहून घे असं बोलतात. आणि आता साक्षीकडनं तिची ते अंगठी घेतात आणि त्या कॉन्स्टेबलकडनं जेलच्या चाव्या घेऊन ते त्याला सगळं काही मॅनेज करण्यासाठी जायला सांगतात. आता तो कॉन्स्टेबलही त्यांना जेलच्या चाव्या देतो आणि तिथून निघून जातो. आता त्यानंतर महिपत मात्र आता त्या महिलेचा मर्डर करणार असतो, पण साक्षी त्याला विचारते की ते सर्व काही ठीक आहे पण DNA टेस्टचं त्याचं काय करणार आहात तुम्ही. त्यावर महिपत सांगतो की मी ते सगळं काही मॅनेज केलेलं आहे, आता फक्त ठरल्याप्रमाणे आपल्याला आपल्या प्लॅनवर काम करायचं आहे. तर हा पोलीस कॉन्स्टेबलही आता इकडे जे बाकीचे कॉन्स्टेबल वगैरे असतात तिकडे येऊन त्यांच्याशी गप्पा मारत असतो. तर ते त्याला विचारत असतात की तुमची ड्युटी संपली का वगैरे. तर इकडे आता कल्पनासुद्धा सायलीला सांगत असते की सायली हो ना, हा नीटनेटकेपणा तुझ्याकडे तुझ्या आईकडूनच आलेला दिसतोय. आणि तेवढ्यातच तिथे मैनावती येते आणि खरं तर ती टॉवेल शोधत असते पण तिला टॉवेल काही सापडत नाही. ती आधी कपाट उघडते आणि कपाटातले सगळे कपडे खाली काढून बेडवर तसेच टाकून देते आणि मग मात्र ती आता टेबलचे ड्रॉवर शोधायला लागते. आणि असंच उचकापाचका करता करता तिला एका ड्रॉवरमध्ये तिचा टॉवेल सापडतो आणि आता टॉवेल घेतल्यानंतर ती मस्त तिचं तोंड हात वगैरे पुसते टॉवेलला आणि तो टॉवेलसुद्धा तसाच घाणेरड्यासारखा बेडवर तिथे तसाच टाकून देते. आणि वर सांगते की काय आहे ना, मला हे असं नीटनेटकं आवरलेलं वगैरे अजिबात चालत नाही. आमच्या दुकानावर सुद्धा कपडे असेच पडलेले असायचे आणि कपड्यांचं काय, त्यांना तर भरपूर पाय फुटतात, असेच इकडे तिकडे पडलेले असतात सदैव वगैरे. आता हे सगळं पाहून खरं तर तन्वी मात्र चिडलेली असते तिच्यावर. आता इकडे जेलमध्ये महिपत त्या जेलच्या चाव्या घेऊन त्या शेजारची जी महिला असते तिचं ते जेलचं दार उघडतो आणि ती खरं तर झोपलेली असतानाच हा तिचं नाकतोंड दाबून आता तिला मारायचा प्रयत्न करत असतो. तर तो इकडे त्या महिलेला मारत असतानाच साक्षी आणि ती रेखा जी गुंड महिला असते जिला महिपतने पैसे दिलेले असतात हे सगळं करण्यासाठी, त्या दोघी आता जोरदार भांडायचं नाटक सुरू करतात. तर यांचे भांडणं सुरूच असतात आणि साक्षी मात्र असं दाखवत असते, अशी ओरडत असते जसं काही ही रेखा तिला खरोखर मारतीये, दोघींचं खूप भयानक भांडण चाललंय वगैरे. तर महिपत आता इकडे या बाईला मारून टाकतो आणि हे सगळं गोंधळ ऐकल्यानंतर हे कॉन्स्टेबल वगैरे तिकडे जेलकडे यायला निघतात. पण ह्या ज्या कदम कॉन्स्टेबलने पैसे घेतलेले असतात महिपतकडनं, तो सांगतो की अहो त्यांच्याकडे काय लक्ष देता आहे, त्यांचे तर असे सारखेच भांडणं चालू असतात, जाऊ द्या थोडा वेळ भांडतील आणि मग शांत बसतील म्हणून. पण असं काही एक होत नाही. इकडे आता या दोघीही भांडण करण्याचं नाटक करत असतात आणि महिपत त्या महिलेला मारत असतो. तर त्या महिलेचा जीव गेल्यानंतर महिपत आता तिची डेड बॉडी जी असते ती आता या साक्षीचे जे
सेल असते जेलची त्यामध्ये आणून तो ठेवतो आणि साक्षीची अंगठी जी असते ती त्या महिलेला घालतो की जेणेकरून खात्री पटावी की ही मरणारी जी बाई आहे ती साक्षीच आहे म्हणून. आता मात्र फारच आरडाओरडा होते पाहिल्यानंतर ही कॉन्स्टेबल परत एकदा तिकडे जायला निघते, पण हा कदम कॉन्स्टेबल थांबवतो व बोलतो की अहो ते थोड्या वेळ भांडतील आणि परत शांत होतील, तिकडे जायची काही गरज नाही वगैरे असं. तर आता मैनावतीचा हा सगळा गचाळपणा पाहिल्यानंतर खरं तर सायली आणि कल्पनालाही हे काही पटत नाही. तेव्हा सायली तिला बोलते की आई अगं तू खोली किती छान आवरली होतीस. त्यावर मैनावती सांगते की खोली आणि मी तर नव्हती आवरली, तू आवरलीस का माझी खोली. त्यावर कल्पनाताई बोलतात की कदाचित विमलताईने आवरली असेल ही सगळी खोली. त्यावर मैनावती बोलते काय आहे ना की वस्तू अशा सगळ्या हाताखाली असतील ना तर मग पटापट सगळं सापडतं बघा, नाहीतर मग असं ते कपाटा बिपाटा शोधत बसावं लागतं. एक काम करा ना, तुमच्या विमलताईंना सांगा की आमची खोली बिली काही आवरत जाऊ नको बाई, मला हे असंच लागतं. आता खरं तर हे ऐकल्यानंतर कल्पनाताईही म्हणजे त्यांनाही हे खरं तर पटलेलं नसतं, सायलीलाही पटलेलं नसतं आणि तन्वी तर मात्र शॉकच झालेली असते आणि ती स्वतःच मनातल्या मनात विचार करत असते की अगं ही टेलरिंग बाई परत असं गचाळपणाने वागते वगैरे, अगं थोडं तरी सायलीसारखं वाग ना, तिच्यासारखं टापटीप राहा ना, तू तर माझ्यासारखं वागतीये आणि माझ्यासारखं वागल्यानंतर हे तर माझ्या संगाशी येईल वगैरे असा विचार आता तन्वी मनातल्या मनात करत असते. तर हा महिपत आता त्या महिलेला मारल्यानंतर तिची बॉडी जी असते ती साक्षीच्या जागेवर आणून ठेवतो आणि साक्षीच्या हातातली जी अंगठी घेतलेली असते त्याने ती अंगठी आता तो त्या बाईच्या हातामध्ये घालतो आणि तिथून आता साक्षीला घेऊन तो पळून जातो. आणि त्यानंतर ती रेखा जी असते ती एका फुटलेल्या बाटलीने आता त्या महिलेचा चेहरा एकदम विद्रूप करून टाकते की जेणेकरून ती कोण आहे ओळखू येणार नाही. आणि तेवढ्यातच तिथे कॉन्स्टेबल वगैरे येतात आणि त्या महिलेला पकडतात. तर आता इकडे दुसऱ्या दिवशी सकाळी सायली आणि अर्जुन काहीतरी काम करत असतात, तेवढ्यात अर्जुनला त्याच्या एका कॉलेजच्या जुन्या मित्राचा फोन येतो. अर्जुन खूप खुश होऊन त्याच्याशी बोलत असतो. तेव्हा सायली त्याला विचारते की नक्की कोण येतं आहे. त्यावर तो सांगतो की अगं माझा कॉलेजचा खूप जुना जवळचा मित्र आहे वगैरे. आणि तेवढ्यातच दरवाजात अर्जुनचा जो जुना मित्र आहे तो हजरही होतो आणि त्याचं नावसुद्धा अर्जुन होतं. तर दोघेही भेटल्यानंतर एकदम एकमेकांना मिठीच मारतात. आता ह्या दोघांची अशी घनिष्ठ मैत्री पाहिल्यानंतर मात्र सायली त्यांना बोलते, अर्जुन त्या दोघांची ओळख करून देतो, सायलीशी त्या नवीन त्याच्या मित्राशी ओळख करून देतो. त्यानंतर मात्र सायली बोलते की तुमच्या दोघांची फार घनिष्ठ मैत्री दिसते. आता सायलीचं असं बोलणं ऐकल्यावर अर्जुनचा मित्र बोलतो की काय म्हणजे सायली तुझं हे बोलणं अर्जुनला समजतं का. आता सायली मात्र गोंधळते, तिला कळतच नाही की हा असा का बोलतोय. त्यावर त्याचा मित्र सांगतो की म्हणजे काय आहे ना की कॉलेजमध्ये असताना हा जर 16 शब्द बोलला तर त्यामध्ये 10 शब्द याचे इंग्रजी असायचे आणि 6 शब्द फक्त मराठी. इतकं कच्चं होतं याचं मराठी आणि तू असे घनिष्ठ मैत्री वगैरे शब्द वापरतेस म्हणून म्हटलं की याला समजतंय की नाही तुझं बोलणं. त्यावर अर्जुन बोलतो की अरे लग्न झाल्यानंतर बायकोचा वाण नाही पण गुण मात्र मला लागलाय. आता थोड्या वेळाने हे दोघेही गप्पा मारत बसलेले असतात आणि सायली त्यांच्यासाठी कॉफी घेऊन येते. तर दोघेही मस्तपैकी गप्पा मारत असतात. तर अर्जुन जुन्या आठवणी सायलीला सांगत असतो की अगं हा खूप घाई गडबडीमध्ये कामं करतो. म्हणजे एकदा याला वाटलं की 50 पाणीपुरी खायच्या तर त्यांनी खाऊनही टाकल्या. आणि तेवढ्यातच तो बोलतो की हो ना, आणि असंच मला एकदा वाटलं की लग्न करावं आणि मी करूनही टाकलं. आता खरं तर याच्या लग्नाबद्दल अर्जुनला काही एक माहिती नसतं. मग अर्जुन त्याला बोलतो की काय तू लग्न केलंस आणि मला हे आत्ता समजतंय. त्यावर त्याचा मित्र सांगतो की हो ना, आणि आता असा अडकलोय ना मी तर पुढेही जाता येत नाही आणि मागेही फिरता येत नाही आहे. अरे आपलं जर पटत नसेल तर मी म्हणतो काय हरकत आहे दोघांनी वेगळं होण्यामध्ये, वेगळं राहण्यामध्ये वगैरे. तर अर्जुन आणि सायली आता दोघेही त्यांच्या मित्राला त्यांचे अनुभव सांगून त्याला समजावण्याचा प्रयत्न करत असतात की घटस्फोट घेणं, वेगळं होणं हे काही इतका टोकाला जाणं हा एकच पर्याय असू शकत नाही.
तुमचं जर खरंच एकमेकांवर प्रेम आहे, जर तुम्ही खरंच एकमेकांना समजून घेऊ शकता, तर तुम्ही एकमेकांच्या चुका माफ करून सोबतही राहू शकता, एकमेकांसाठी स्टँडही घेऊ शकता. आता सायली आणि अर्जुन हे सगळं त्यांच्या मित्राला समजावून सांगत असतात. तर अर्जुन सांगत असतो की अरे एका स्टेज तर अशी आली होती की जेव्हा माझ्या घरचे माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न दुसरीकडे कुठल्या तरी मुलीशी लावून द्यायला तयार झाले होते, पण तेव्हाही आम्ही दोघांनी एकमेकांचा विचार केला, एकमेकांसाठी उभं राहिलो आणि आज बघ आम्ही दोघंही किती छानपणे सुखाने संसार करत आहोत वगैरे. मला वाटतं तू सुद्धा तुझ्या नात्याला सेकंड चान्स द्यायला हवा. तर त्याच्या मित्रालाही हे पटतं आणि आता तो इथून जायला निघतो. तर तेवढ्यातच त्याच्या खिशातनं एक कार्ड पडतं. तर अर्जुन त्याला विचारतो की हे कसलं कार्ड आहे. तर त्याचा मित्र सांगतो की तुझ्यासारखंच मला आज एका माणसाने हे कार्ड दिलं आहे मला सेकंड चान्स मिळवण्यासाठी. तर रात्रीच्या वेळी आता सायली रूममध्ये आवरत असते, तर अर्जुन त्याचं नेहमीचं काम करत बसलेलं असतं आणि तेवढ्यातच त्याच्या मोबाईलवर नोटिफिकेशन पडतं आणि बातमी पाहून तो हादरतोच. आता सायलीलाही कळत नाही की अर्जुनला काय झालं आहे. आता दोघीही तिथे लॅपटॉपवर बातम्या सुरू करतात. तर बातमीवर आता जेलमध्ये साक्षी शिखरेचा मर्डर झाला आहे हीच बातमी असते आणि हे ऐकल्यानंतर खरं तर दोघांनाही त्यांच्या कानांवर विश्वास बसत नाही आणि त्या चॅनेलवाले तर महिपतलाही दाखवत असतात. तर महिपतही अगदी मीडियासमोर रडतच बोलत असतो की माझ्या मुलीला जेलमध्ये काही महिला खूप त्रास देत होत्या, पण मला असं कधीच वाटलं नव्हतं की त्या माझ्या मुलीचा खून करतील वगैरे. माझी मुलगी आता मला सोडून गेली आहे, माझा एकुलता एक आधार गेला आहे वगैरे असं तो मीडियासमोर नाटक करत असतो. तर तन्वीसुद्धा ही बातमी पाहत असते आणि तिलासुद्धा विश्वास बसत नसतो की साक्षीचा मर्डर कसा काय होऊ शकतो आणि तेही जेलमध्ये. म्हणजे साक्षी महिपत शिखरेची मुलगी आहे हे समजल्यानंतर तिच्या वाटेला कुणीसुद्धा जाणार नाही आणि तरीसुद्धा तिचा मर्डर होतो. तर आता सायली आणि अर्जुनलासुद्धा हे सगळं काही पटत नसतं आणि अर्जुन खात्री करण्यासाठी सावंत इन्स्पेक्टरला कॉल करून याची खात्रीही करून घेतो. तर तन्वीसुद्धा आता लगेचच नागराजला फोन करते. तर नागराज आणि महिपत दोघेही सोबतच असतात. तर नागराज बोलतो की बोल बबली काय बोलतीयेस. त्यावर तन्वी बोलते की तुम्ही हा जो काही प्लॅन केला आहे ना तो मला समजला आहे. तुम्हाला काय वाटतं की साक्षीचा जेलमध्ये मर्डर झाला आहे असं तुम्ही सगळ्या जगाला फसवाल आणि सगळं जग फसेलही, पण तुम्हाला कदाचित माहीत नाही आहे या प्रियाला फसवणं किती अवघड आहे ते. ही प्रिया मात्र तुमच्या नाटकांना कधीही फसणार नाही आहे. आता फक्त तो व्हिडिओच नाही तर साक्षीसुद्धा जिवंत आहे, तिचा मर्डर झालेला नाही आहे. ही गोष्ट जर मी जगासमोर आणली तर काय होईल तुम्ही याचा विचार करा. तुम्ही माझ्याच आईवडिलांना माझ्याच घरामध्ये आणून माझ्यावरच माझा प्लॅन उलटवलात काय. पण आता पहा की याच गोष्टीचा फायदा घेऊन मी आता तुमचं काय करते ते असं बोलून ती आता त्या दोघांना धमक्या देत असते. तर महिपत बोलतो की हिचं लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल. तर नागराज त्याला सांगतो की मी आज तिच्या घरी जातो आणि तिची बोलतीच कशी बंद करतो पहा वगैरे. तर पुढील भागामध्ये पाहणार आहोत आपण आता ही साक्षी शिखरे जी असते ती एकदम तिचा नवीन लूक करून तिला कोणी ओळखणार नाही वगैरे अशा अंदाजामध्ये ती आता समीरा शिखरे बनून आलेली असते. आता ती महिपतच्या घरी आल्यानंतर खरं तर पहिल्यांदा महिपतसुद्धा तिला ओळखत नाही. तर नागराज इकडे सुभेदारांच्या घरी आलेला असताना प्रताप आता त्याला सदाशिव आणि मैनावतीशी ओळख करून देतो. आता मैनावतीला पाहिल्यानंतर लगेचच प्रियाकडे हात करत नागराज बोलतो की या ताईंची स्माईल तर आपल्या प्रियासारखीच आहे. आता हे ऐकल्यानंतर खरं तर सर्वजण चकित होतात. तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.